आम्ही हिरवी गोळी खातो, बाया माणसं हिरवी गोळी खातात. हिरवी गोळी काय आहे ते पेन किलरची गोळी आहे. साधारणतः किती डॉक्टर असणार आहेत, म्हणजे कसं किती हॉस्पिटल म्हणले नाही लहान साहेब हाताने करायची. तसं करा. ही जी मग कल्पना आपण मुख्यमंत्री महोदयांना सांगितली, म्हणजे सांगितली का, त्यांच्यासोबत काही चर्चा झाली काय, कसं स्वरूप आहे उद्याच्या कार्यक्रमाचं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यभरात जसे वेगवेगळे उपक्रम होतात, बीड जिल्ह्यात आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेशजी धस यांनी महाआरोग्य शिबिराचं आयोजन या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे. नेमकं हे आरोग्य शिबिर कसं असणार आहे, काय आहे, काय संकल्पना आहेत, या संदर्भात आज आपण आमदार सुरेशजी धस यांच्यासोबत चर्चा करतोय. सर नमस्कार. नमस्ते. नेमकी काय संकल्पना आहे, म्हणजे आरोग्य शिबिर घ्यावं हे का वाटलं? काय यापूर्वी मी दुसऱ्या सगळ्यात अगोदर अभिमन्यू पवार आमदार जे आहेत त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, कारण मी लातूरचा MLCचा आमदार असल्यामुळे त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तर त्यावेळेस मी चित्र पाहिलं होतं. ते खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमा होते, लोक येत आहेत, समाधानी होऊन जात आहेत. आणि माझ्या मतदारसंघामध्ये फिरताना एक बाब माझ्या लक्षात आली की आमचे लोक फार कष्टाळू आहेत. एकतर ऊसतोडणी कामगारांचा हा मतदारसंघ होता पूर्वी, आता ऊसतोडणी फार कमी झालेली, म्हणजे अगदी नगण्य 5% 10% आलेली. बाकीचे आमचे लोक आता त्यातनं बाहेर पडले. पण जे जुन्या लोकांनी कामं केलेली आहे, पुन्हा बऱ्याचशा कारखान्यांना लेबर पुरवणारा मतदारसंघ आहे पूर्वी. आजही माथाडीमध्ये सुद्धा आमचे लोक मुंबई, पनवेल, त्याच्यानंतर संभाजीनगरला दिसत आहेत. आणि सगळ्या कारखान्यांना लेबर, म्हणजे हमालीचं लेबर सुद्धा आमचा मतदारसंघ. मुकादमांची संख्या सुद्धा माझ्या इथं मोठी, म्हणजे जे ओझे उचलणारा हमाल बांधव आहे. आत्ता 50 kgची वजन, हा नवीन निर्णय झाला. तो पूर्वी 100 किलोचे ह्यांनी वजन उचललेले आहे. त्याच्यामुळं गुडघ्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसते. वाकून काम केलेली, म्हणजे ऊस तोड्यांनी वाकून ऊस तोडलेला आहे. हे सगळे माणसं गेल्याच्या नंतर थोडंसं गुडघा दुखतोय, डोळ्याचे काही प्रॉब्लेम्स आहे. आणि काय आहे की लोक दुर्लक्ष करतात. हे गैरसमज लोकांच्या मध्ये एवढे मोठे आहे. स्पाईनचा आजार असून हाताला मुंग्या येत आहेत, कमरेच्या तिथे त्रास होतो. बरोबर, मध्ये मुंग्या निघतात. थोडस वय झालं की, आणि तरुण सुद्धा. आता इथं एक गंभीर बाब कांद्याच्या बाबतीत सुद्धा पुढे आली की जे कांदा उत्पादक गाव आहेत तिथून मणक्याचे हाडांच्या आजाराच्या बाबतीमध्ये जास्त प्रमाण येते. आणि दुर्लक्ष होतं, जाऊ द्या आज करू उद्या करू बघू. आणि हळूच गेल्याच्या नंतर हे पण कळत होतं की आम्ही हिरवी गोळी खातो, बाया माणसं हिरवी गोळी खातात. हिरवी गोळी काय आहे? ते पेन किलरची गोळी आहे. अच्छा. एक प्रकारचं ती गोळी खाल्ली की जे काही दाह होत असेल, त्रास होत असेल, तो त्रास तेवढ्या पुरता, स्टेरॉइड जे आपण देतो ॲज लाईक स्टेरॉइड. आता ती खाणं चुकीचं आहे, परंतु काय गरीब माणसाला कुणाला माहित नसतंय, काय नसतंय, चाललंय. त्याच्यामुळं आपल्या मतदारसंघामधले जे गोरगरीब लोक आहेत, जे गरजूवंत आहेत, त्या सगळ्यांसाठी असा काही कॅम्प करायचा. आणि याच्यामध्ये मलाही एवढं फारसं काय माहित नव्हतं. आता तर जसं जसं पुढं आलं तसं तसं ते कळत गेलं. बरोबर आहे. याच्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी आहे, याच्यामध्ये जे काही लागेल ते चष्मा, काठ्या, नंबर तपासणार, म्हणजे सर्व प्रकारच्या सुविधा आपण जे जे काही समोर येईल ते सर्व आपण देत राहणार आहे. साधारणतः किती, म्हणजे आतापर्यंत रुग्णांची नोंदणी आणि काय अपेक्षित, काय किती रुग्ण येतील? असं काल सायंकाळपर्यंत 30,000 रुग्ण तपासलेले गेलेले आहेत. परंतु सगळेच्या सगळे तपासलेले रुग्ण इकडे येत नाहीत. त्यापैकी 12-13 हजारापर्यंत फिगर आला. आणि तो म्हणजे रेफर इकडे येणारे 12-13 हजार आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक पेशंट हे गुडघे, डोळे, त्याच्यानंतर खुबा, कंबरदुखी आणि हाडदुखी याचे पेशंट मेजर आहेत. युनिक पेशंट
फार कमी याच्यामध्ये हृदयाला छिद्र पडलं असं आहे. एक पाटोद्याला पेशंट पुढे आलंय तसं. आणि कॅन्सरच्या बाबतीमध्ये हा काही आपल्या भागात कॅन्सरचं प्रमाण तसंही बऱ्यापैकी जास्त येतं ऊसतोड कामगारांमध्ये यांच्यामध्ये. कारण आहे, कष्ट आहे, हो, थोडस माहिती नाहीये लोकांना. म्हणूनच मग ब्रेस्ट कॅन्सर, पिशवीचा कॅन्सर, मुख कर्करोग म्हणजे महिलांमध्ये सुद्धा ते तंबाखू किंवा ते हे जे खाणं, तंबाखू वगैरे खातातच असं काही नाही, पण ते हे बघा आजार हे का व्हायला लागलेत आता हे संशोधनाचा विषय. बरोबर आहे. आपण कॅन्सर व्यसनामुळे आणि याच्यामुळे होतो म्हणतो, तर 10 वर्षाच्या लेकराला ब्लड होतोच आहे, त्यांनी काय कर. बरोबर आहे. जाऊ द्या, झाल्याच्या नंतर जेवढं त्याचं लाईफ एक्सटेंड करता येईल, जेवढी आपल्याला सेवा करता येईल ते करू. आणि फॅस्कोला लेवलला म्हणजे कॅन्सर डिटेक्ट होण्याच्या अगोदर विंडो पिरियड झाला म्हणतो, तर ते जर केलं तर मग पेशंट 100% हाती लागतो. तर तशाही प्रकारच्या तपासणी आता खूप मोठ्या प्रमाणावरती मशिनरी आली, बरोबर आहे, तपासणी चालू आहेत. आता जेवढ्या महिलांच्या तपासणी होतील तेवढ्या ते पुढे येतील. बरोबर आहे. आणि पोटाच्या विकाराच्या बाबतीत सुद्धा महिलांमध्ये विशेषतः असं माझ्याकडं रिपोर्ट्स घेतो मी सध्या, तर पोटाच्या विकाराच्या बाबतीत सुद्धा साधारणतः म्हणजे गरीब वस्तीमध्ये हे प्रमाण जास्त पुढे येते. म्हणून त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो. हे रुग्ण जे आपण ठिकठिकाणचे शोधले ते रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकी काय यंत्रणा राबवली, काय केलं? नाही, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण जे मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी पहिली बैठक घेतली, ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्याला रामेश्वर भाऊ नाईक आणि त्यांची सर्व टीम, पाटील साहेब वगैरे, आणि आपण काय केलं की तिन्ही तालुक्याचे तहसीलदार, SDM, PDO, हे आरोग्य खात्याचे अधिकारी, आमच्या आशा वर्कर, आशाताईंना बोलवलं आणि कार्यकर्ते बोलवले, जबाबदार एक 2 आणि त्यांना शुभारंभ आम्ही त्या दिवशी केला. सांगितलं साधारणतः प्रत्येकाच्या घरी जा आणि मग ते एक 2-4 दिवस 5 दिवस काम नाही झालं, कारण आषाढी वारी होती. हो, वारीमुळं लोक आपली जे आहेत ते दिंडीत गेलेली असतात, सर्व अर्धी गावं आपली रिकामी होतात. मग खरं काम जे आहे ते आषाढीच्या नंतरच म्हणजे 27 तारखेपासून सुरू झालं. लोकांच्या दारात जाणं, पॉम्पलेट देणं. आता एकदा पॉम्पलेट हातात पडली की लोक मग बोलती व्हायला सुरुवात होते. बरोबर. गावोगावी कॅम्प लावला. गावोगावी कॅम्प लागलेले जे रेफर आहेत ते PSC ला पाठवले. PSC मध्ये जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्याच तिथं तपासण्या केल्या, आणि त्याच्यापेक्षा अधिक असेल तर मग RH ला पाठव. RH ला तिथं जर उपलब्ध नसेल तर मग जिल्हा CS यांच्याकडे पाठव. इकडे नगरला विखे पाटलांचे केन प्रकारे त्यांचं म्हणणं काय होतं, मुख्यमंत्री सहाय्यता स्क्रीनिंग करून झालं पाहिजे, म्हणजे विनाकारण जास्त इथे येऊन उपयोग नाही, सर्दी खोकला इथे येऊन ते उपयोगाचं नाही, आणि इथं येऊन मला रक्त तपासायचं हे त्याच्यामध्ये वेळ घालणं यंत्रणेचा शिबिर नाहीये. शिबिरामध्ये 10, 12, 15 हजार हेच रुग्णच येतील. आणि काय असतं की मोठे आता डॉक्टर लहाने साहेबासारखं नाव आहे, डॉक्टर पांडा साहेबासारखं नाव, हृदयरोगाच्या संदर्भात ही नावं ऐकली, यांच्या नावावरती सुद्धा पेशंट येतात. आणि मी आता रात्री स्टेटमेंट केलं, काही जे वयोवृद्ध माणसं किंवा ज्यांना नेत्राच्या बाबतीमध्ये, दृष्टीच्या बाबतीत अडचण आहे, आता रुग्णालय जसं सांगितलं, आता पद्मश्री तात्याराव लहाने म्हणलं की आपोआप, आणि जालन्याचं हॉस्पिटल जे आहे गणपती नेत्रालयाचं मोठे, बरोबर आहे. आता ते सगळं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही टोटली फ्री करून देतो. अच्छा. आणि जवळजवळ 7 पद्मश्री वैद्यकीय क्षेत्रातले 7 पद्मश्री येत आहेत उद्या. साधारणतः किती डॉक्टर असणार आहेत, म्हणजे कसं, किती हॉस्पिटल? आता ते मी तुम्हाला पाटलांना भेटवलं. हॉस्पिटल जे आहे
डॉक्टरची संख्या तर अनगिनत आहे. बरोबर. हा. आम्ही जेवढे बी आता चांगल्या सुविधा कराव्या लागतील म्हणून नगर पासून ते जामखेड पर्यंत जिथे जिथे निवासाची अत्यंत चांगली व्यवस्था आहे तिथे तिथे व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या ठिकाणी बुकिंग हाऊसफुल आहे. आणि 162 हॉस्पिटल हे या ठिकाणी 162 मराठवाड्यातला हा पहिला महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आहे की याच्यामध्ये 60 त्यांनीच सांगितलं कक्षावाले 60-70च्या वरती हॉस्पिटल येत नाहीत. इथे मात्र जास्त आले. हा त्याच्यात आता काही हॉस्पिटल अशी बी आहे 5-10 लोक असे बी असतील परंतु 40 हे पण बाकी सर्वच्या 10-12 काही स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी सुद्धा साहजिक त्यामध्ये आता कार्यक्रम म्हटलं की सगळ्याच गोष्टी होत राहणार नियम आहे. परंतु 140 तरी हॉस्पिटल हे जे आपल्याला पाहिजे त्या आजाराला इथं आणणार. आता इथं चष्मे आता डायरेक्ट नंबर तपासला. आता माझ्या मतदारसंघात रात्रीपर्यंतची आकडेवारी माझी 2600 पर्यंत मोतीबिंदूची. आता त्याच्यामध्ये लवकरात लवकर तपासून आपण हे करणार शस्त्रक्रिया करणार त्यांच्या 4-5 हॉस्पिटलला. काही जण म्हणले नाही लहाने साहेबांच्या हाताने करायची तर तसं घेऊन जाऊ काय करणार. नाही बरोबर. ही जी कल्पना आपण मुख्यमंत्री महोदयांना सांगितली का त्यांच्यासोबत काही चर्चा झाली का? असं काय काहीच नाही. काय चर्चा कर नाही असं काही घेतोय म्हणून किंवा नाही साहेबांना काय सांगायचं हे खालचं आपलं काम आहे. कक्षाशी आमचं संपर्कात आहे. कक्षाच्या संपर्कात आहे. कक्ष आहे म्हणजे रामेश्वर नाईक साहेब आहेत आणि आपले आयुष्यमानला आपले शेटे साहेब आहेत. त्यामुळं त्या सगळ्यांच्या साहेब पहिले 14 ते 19 पर्यंत वैद्यकीय सहायता कक्षाकडे हा कक्ष त्यांच्याकडे होता. त्याच्यामुळं ते दोन्ही लोकांशी बोलणं झालं तर हे म्हणलं की आपल्याला करायचं केलं. आणि हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे करतोय ते करतोय हा त्यांना विषय नाही झालेला. आणि ते ऐकून नाही साहजिक आहे. आपण आतापर्यंत वेगवेगळे सामाजिक उपक्रम अनेक राबवले म्हणजे अगदी शेतीचे असतील पशुसंवर्धनचे असतील किंवा वेगवेगळ्या विषयातले आणि त्या सगळ्याच्या तुलनेत हा तसा वेगळा आहे. नेमक्या काय भावना काय आहेत ह्याच्यातल्या आज? म्हणजे भावना काहीच नाही. जेवढे लोकांचे दुःखी लोक आहेत बघा परिस्थिती नाहीये. सगळेच मुलं बाळ किंवा कोणी दुर्लक्ष करतात का? नाही. त्याच्या मनात भावना आहे हो माझे हे ऑपरेशन झालं पाहिजे माझ्या वडिलाचं झालं पाहिजे माझ्या मुलीचं माझ्या आईचं झालं पाहिजे. मी कोरोनाच्या काळात काही मुलं फार खतरनाक पाहिले. मी स्वतःचं घर विकलं जमीन विकली आणि उपचार केले वडिलांचे उपचार केले असे सुद्धा मुलं पाहायला मिळालेले आहेत. ठीक आहे दुर्लक्ष करणारे 5-4% असतील पण तू गरिबी ही फार परिस्थिती अनेकदा काही म्हणजे इच्छा असून परिस्थितीमुळे काही करता येत नाही. अडचणी येते आणि आता याच्यामध्ये सर्वच्या सर्व फ्री होतं. बरोबर. आम्ही माध्यम आहोत फक्त. हे जे काम केलेलं हे सगळं काही मुख्यमंत्र्यांचं श्रेय आहे. 2014ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी जो हा कक्ष त्याला अपलिफ्ट केलं भरपूर हे दिला म्हणजे राज्याच्या. आणि काय आहे की शेटे साहेब असो रामेश्वर बाबा असो पूर्वीचे मंत्री होते गिरीश त्यांचं काम असो वैद्यकीय क्षेत्रातलं चंद्रकांत दादांचं असो काही दिवस आता मुश्रीफ साहेब आहेत काम चांगलं आहे. आणि त्याच्यामधनं दोन्हीचं एकत्रीकरण सीएम साहेबांनी केलंय म्हणून आम्ही माध्यम आहोत. आता आम्हाला बाकीचा काय खर्च फक्त माणसं आणायचं तर मला माणसं ते तर तुम्हाला नाही म्हणजे आपण काय जनतेतले असल्यामुळे ते मला पैसेच लागत नाही लोक आणायला. गावागावातला कार्यकर्ता तोच घेऊन येतो. हा ना सगळे तेवढे सक्षम आहेत ना. बरोबर आहे. आता मी फोन करू विचारलं कोणाला गाडी पाहिजे का तुम्ही बघितलं हो सगळे मिळून 10 गाड्याची लिस्ट आली. आष्टी मतदारसंघ केवढा आहे 10 गाड्याची सुद्धा मागणी माझ्याकडे आलेली नाही. तेवढा कार्यकर्ता तेवढा डिवोटेड आहे आपल्याकडे माझ्याकडे. कार्यकर्ते स्ट्रॉंग आहेत मनातल्या. कार्यकर्ता आणि माझं नातं कुटुंबाचं आहे. नेता आणि कार्यकर्ता असं नातं नाही. बरोबर झडून पडतं. तुम्ही बघा आता उद्या कार्यक्रम आहे अमृताबाईंनी येणार आहे. हा नेमकं निवांत नाही. बरोबर आहे. नेमकं कसं स्वरूप आहे उद्याच्या कार्यक्रमाचं?
कार्यक्रमाचं स्वरूप याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्वाचं आहे, आल्याच्या नंतर नोंदणी होणार. नोंदणी झाल्याच्या नंतर त्यांना आता हे 162 हॉस्पिटल वेगवेगळे बरोबर आहे. ते कोणत्या कक्षामध्ये तुमचे डॉक्टर आहेत ते त्या कक्षामध्ये त्याला पाठवायचं. आता आम्ही काय केलं की डोळ्याचं सेपरेट करून टाकलं. डोळ्याचं म्हणजे चेकिंग, चष्मे वाटप हे सगळं एका बाजूला घेऊन टाकलं. म्हणजे त्याला जास्त फ्लो जास्त तिथे आहे. फ्लो जास्त आहे डोळ्याला, गुडघ्याला, कमरेला. बरोबर आहे. जे जास्त फ्लो आले ते 3 ठिकाणी विभक्त करायचे आणि मग त्या रुग्णाने तिथं जायचं. जी फाईल आणलेली आपण मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली फाईल ती प्रत्येकाला मतदारसंघामध्ये वाटलेली आहे. ती फाईल तिथे आली की तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत यातले सगळ्यातले मास्टर्स बोलवलेले आहेत आणि मास्टर बोलवले त्यांच्याकडे ते दाखवायचे. मग ते सांगतील ह्या पेशंटचा MRI करा, ह्या पेशंटला पुढच्या शस्त्रक्रियेची गरज. मग उद्याच्या उद्या काही शस्त्रक्रिया होणार नाही, काही शस्त्रक्रिया वगैरे होणार नाही. लोकांमध्ये गैरसमज आहेत. काही वयस्कर माणसं, अरे बाबा माझा गुडघा तपासला, पण जर त्यांनी तिथं गेलो की माझ्यावर ऑपरेशन करतील. इतका सामान्य गरीब माणसं एवढी भोळी आहेत, त्यांना हे पण माहित नाही. म्हणून इथे काही शस्त्रक्रिया वगैरे होणार नाही. सल्ला दिला जाणार. कॅन्सरच्या बाबतीमधले काही डॉक्टर्स आपण जे बोलवलं त्यांना 6-6 महिने त्यांची वेळ भेटेल. बरोबर आहे. असे डॉक्टर यायला म्हणून आपल्याला उद्याच्या असं करायचं. नंतर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती इथे येतात. त्यांचा कार्यक्रम जो आहे तो वेगळ्या स्टेजला होईल. तिथेच आहे, पण सेंटरला असा ठेवलेला आहे. मग आता कोणीतरी एक प्रमुख CM साहेब तर त्यांच्या वाढदिवस स्वतःचा वाढदिवस स्वतः असल्यामुळे येणं नाही, घेतच नाही. बरोबर, ते कार्यक्रम घेत नाही. तर मी विनंती केली होती वहिनींना आणि त्यांनी ती मान्य केली. त्याच्याबद्दल आभारी आहोत आणि उद्या त्या येतील. तसं सामाजिक काम सुद्धा त्यांचं दिव्याज जे त्यांचं प्रतिष्ठान आहे त्याच्या मार्फत त्यांचं काम बऱ्यापैकी बऱ्याच क्षेत्रामध्ये आहे. कॅन्सरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, आपण पाहत असतो त्यांचं पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ते काम करतात. कॅन्सरच्या बाबतीमध्ये मोठं शेड्यूल ट्राईबच्या वगैरे काही जनजातींच्या बाबतीमध्ये ते सुद्धा त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं काम आहे. कोरोनामध्ये सर्वाधिक जास्त मला वाटतं दिव्याच त्यावेळेस तर मुख्यमंत्री विरोधी पक्षात होते. बरोबर आहे. विरोधी पक्ष नेते होते त्या काळात सुद्धा दिव्यास फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना विनंती केली की तुम्ही या. त्या येत आहेत, आनंदाची बाब आहे. त्यांचा कार्यक्रम होईल. पद्मश्री जेवढे डॉक्टर मंडळी येतील त्यांचा एक सत्कार त्यांच्या हस्ते आणि आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उद्याच्याला इलेक्ट्रिक हात आहे. आता माझ्याकडे एक 5 का 7च लोकांची यादी आली. बरोबर आहे. आता थोड्या वेळात मी स्टेटमेंट करतोय की जिथं बीड जिल्ह्यामध्ये जर कोणाला आवश्यकता असेल तर उद्या या. त्यांनी 200 आणले. बरोबर. आणि माझ्या मतदारसंघात फक्त 5 लोकांना आवश्यकता निर्माण झाली. दिव्यांग संघटना आहेत आमच्या, त्यांच्याशी बोललो. त्यांनी जी यादी पाठवली ती 5 का 7 हाताची आहे आणि मग 200 येणार आहेत. काठ्या आपण वयस्कर माणसांच्या, पण काठी वाटप उद्या करणार नाही. प्रातिनिधिक 5 देणार आणि जे नोंद होतील त्या सर्वांना नंतर वितरित. वयोवृद्ध माणसं येतील, गुडघ्याचे याचे त्याचे ज्या नोंदी होतील, जेवढ्यांना काठ्या पाहिजेत आम्ही ते काठ्या घरपोच त्यांच्या त्या ठिकाणी करू. चष्मे मात्र उद्याच्या उद्या वाटू. चष्मे ते नंबर त्याचा तो महत्वाचा असला. आलेल्या वयोवृद्ध जो आमचा आजोबा आहे त्यांना तिथेच चेक करणार आणि त्याचा नंबर समजला की ते भरपूर मोठ्या प्रमाणात 20,000 आणले त्यांनी. ते वेगवेगळ्या ह्याचे नंबरचे आणले. जे वाटायचे ते वाटू आणि जे उद्याचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर हा कार्यक्रम फक्त उद्यापर्यंत संपणार नाही. 1 वर्षभर कार्यक्रम त्याची प्लॅनिंग होत राहील. शस्त्रक्रिया कोणाच्या करायच्या, कोणाचं काय करायचंय, पुढची ट्रीटमेंट काय द्यायची आहे आणि पुढच्या वर्षी परत मी आयोजित करणार एक. फक्त तो
वाढदिवसानिमित्तच करू, फक्त दिवाळीच्या नंतर कार्यक्रम ठेवू. थोडंसं पावसामुळं थोड्या काही अडचणी येतात नियोजनात त्याच्यात. अडचणी नाही. हे वारकऱ्यांची दिंडी आहे. परत हे आता आषाढामधल्या आपल्या यात्रा आहेत गावगावच्या, त्याचा बी थोडासा परिणाम याच्यावरती होतो. म्हणून कार्यक्रम असा ठेवायचा, अशा पद्धतीचा कार्यक्रम. उद्या दिवसभर तपासणार, शेवटचा पेशंट वाटे लागेपर्यंत आम्ही इथंच हे करणार. आणि जेवढे पेशंट येतील तेवढ्या पेशंटला सुरुवातीला एक बिस्किटचा पुडा, एक पाण्याची बाटली ते हातामध्ये, आणि त्याला भूक लागली तर फराळाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. जेवढे बी लोक येतील तेवढ्यांना फ्रूट, अजून जे काही खिचडी वगैरे जे डॉक्टरांनी अलाउड केलेलं असेल. मग आपण तर दुसरं बी जेवण समजा बरोबर आपण जे जनरली बनवतो तसं बुंदी, पुरी असं काही पण ते डॉक्टरांनी अलाउड करत. बरोबर याच्यामध्ये एकंदर महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा व्यापक कॅम्प होतोय आणि यातून सामान्यांचा आशीर्वाद मिळतो. या भावनेतनं हा जो कार्यक्रम होतोय, एक आगळा वेगळा कार्यक्रम हा ठरणार आहे. ज्यांना ज्यांना आरोग्यांच्या समस्या आहेत, ज्यांना ज्यांना दुर्धर आजाराचं काही वाटतंय, त्यांनी सुद्धा सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार सुरेशजी धस यांनी केलेलं आहे. आपणा सर्वांनाही पुन्हा एकदा प्रजापत्र परिवाराच्या वतीनंही तेच आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.